मुंबईतील 25 विधानसभा मतदारसंघासाठी ठाकरे गट आग्रही असल्याची सूत्रांनी माहिती दिली आहे। बालेकिल्ला असलेल्या जागा आपल्याकडेच ठेवण्याचा आग्रह ठाकरे गटाचा आहे। एकूण 36 पैकी 25 जागांसाठी ठाकरे गट आग्रही असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस सोबत काही जागांमध्ये अदलाबदल केली जाणार आहे अशी सुद्धा माहिती मिळते। 2019च्या विधानसभा निवडणुकीमध्ये 14 जागा शिवसेनेने जिंकलेल्या होत्या आणि त्यातील 8 आमदार ठाकरेंच्या शिवसेनेसोबत आहेत तर 6 आमदार शिंदेंच्या शिवसेनेसोबत आहेत। वांद्रे पश्चिम मधून वरुण सरदेसाई विधानसभा लढवण्याची शक्यता आहे। त्याचबरोबर तेजस्वी घोसाळकर सुद्धा विधानसभेच्या रिंगणामध्ये उतरण्याची शक्यता वर्तवली जाते। आताची महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। मुंबईतल्या 25 विधानसभा मतदारसंघासाठी ठाकरे गट आग्रही असल्याची माहिती सूत्रांकडून मिळते। बालेकिल्ला असलेल्या जागा या आपल्याकडेच ठेवण्याचा ठाकरे गटाचा आग्रही आहे आणि त्यामध्ये एकूण 36 पैकी 25 जागांसाठी ठाकरे गट आग्रही आहे। राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस सोबत काही जागांमध्ये अदलाबदल होण्याची शक्यता सुद्धा सूत्रांनी वर्तवली आहे। तर या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी गिरीश कांबळे यांच्याकडून। गिरीश, काय या संदर्भातले अधिकचे अपडेट्स आहेत? नक्कीच आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आहे ते ठाकरे गटाने ती तयारी सुरू केली असून ठाकरे गटाचं लक्ष हे मुंबई आहे, कारण मुंबई ही त्यांचा बालेकिल्ला आहे। त्यामुळे मुंबईतील ज्या 36 विधानसभा जागा आहेत त्यापैकी किमान 25 जागा लढवायच्या अशा पद्धतीची तयारी आहे ती ठाकरे गटाची सुरू आहे। आणि यामध्ये 25 जागा आहेत त्या जागांमध्ये कदाचित अदलाबदल केली जाऊ शकते काँग्रेस आणि राष्ट्रवादी सोबत, परंतु 25 जागा किमान लढाव्यात। यामुळे एक पालिका आहे, आगामी पालिका निवडणूक आहे, त्या दृष्टीने ठाकरे गटाचं एकंदरीत हे लक्ष आहे। त्यामुळे ज्या 36 पैकी 25 जागा लढण्याची तयारी, याशिवाय यामध्ये आपण बघितलं तर 2019 साली 14 जागा निवडून आलेल्या होत्या, त्यातील 8 आमदार ठाकरेंकडे आहेत तर उर्वरित 6 आमदार शिंदेंकडे गेलेले आहेत। त्यामुळे या 6 जागांवर देखील आणि इतर जागा आहेत त्या जागांवर देखील नवीन उमेदवार आहेत ते ठाकरेच येतील। तसंच यामध्ये वरुण सरदेसाई आहेत, याशिवाय तेजस्वी घोसाळकर आहेत, त्यांना देखील विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं जाऊ शकतं। वरुण सरदेसाई वांद्रे पूर्वमधून सध्या तयारी करतात, त्यांनी सामाजिक उपक्रमास सुरुवात केलेली आहे, तर तेजस्वी घोसाळकर यांना देखील त्यांच्या उमेदवारी आहे ती दिली जाऊ शकते। परंतु आपण लोकसभा निवडणुकीच्या वेळी पाहिलं होतं की 6 जागा होत्या, 6 पैकी 4 जागा। धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। तर यावर एक नजर टाकूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। तर मुंबईमध्ये 25 जागांसाठी ठाकरे गट आग्रही असल्याची माहिती मिळते आणि त्यामध्ये तेजस्वी घोसाळकर आणि वरुण सरदेसाई यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता सुद्धा वर्तवण्यात आली आहे।